डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसमध्ये उत्तर देताना प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, प्रत्येकाची वेगवेगळी तऱ्हा असते. त्या पद्धतीबद्दल तऱ्हेबद्दल फारसं वक्तव्य करण्याचं मला अधिकार नाही. परंतु एक नक्कीच आहे, ते क्लायंटने त्याचा विचार केला पाहिजे की काय होतं की जे पत्नीचे आरोप आहेत किंवा पतीचे आरोप आहेत 1 ते 50 असं आपण धरू, तर हे 1 नंबर खोटा आहे, 2 नंबर खोटा आहे, 3 नंबर खोटा आहे, 50 खोटा आहे. आणि नंतर स्वतःची स्टोरी सांगण्याच्या नादात त्यामधील पत्नीचे अनेक पेराबद्दल उत्तर द्यायचं मात्र राहून जातं. त्यामुळे जर तुम्ही एकत्रित उत्तर देणार असेल तर तिचा कोणतेही आरोप नाकारल्याचं राहू नये याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. नसेल तर प्रत्येक पॅराला उत्तर प्रॉपर देणं आवश्यक आहे. फक्त वेग उत्तरं देणं हे कोर्टामध्ये हरण्याचंच लक्षण आहे.